संभाजीनगरमध्ये पावसानं विश्रांती घेत असता शेतात मशागतीची कामं सुरू झालेली आहेत। त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाल्याचं दिसून येते। पावसामुळे खरीप पूर्व मशागतीची कामं लांबणीवर पडली होती, मात्र आता पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आता शेतीची कामं सुरू केली आहेत। संभाजीनगरमध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं 10 फरारी पथकं तयार केली। गेल्या वर्षभरात या भरारी पथकानं 44 दुकानांचे परवाने निलंबित केले होते। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकानं बंद होतील असा इशारा कृषी विभागानं दिला आहे। संभाजीनगर शहर स्वच्छतेसाठी गेल्या 6 वर्षांमध्ये 200 कोटीहून अधिकचा खर्च करण्यात आला आणि तरी देखील शहरांमध्ये ठिकठिकाणी अस्वच्छता दिसतेय। 18 लाख लोकसंख्येसाठी फक्त 300 घंटागाड्या शहरामध्ये काम करतात आणि पावसाळ्यापूर्वी कचरा संकलनाचं नियोजन न केल्यास साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे। संभाजीनगरमध्ये पितापुत्रांना मिळून 11 लाख रुपयांची फसवणूक केली। शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करा, तुमच्या पैशांवर 5% परतावा देऊ असं आमिष दाखवत या वडील आणि मुलांना फसवलंय। तर या प्रकरणामध्ये क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजीनगरमध्ये एका उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकल्या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली। एका आरोपीचा एन्काउंटरही केलाय। आरोपीकडून 8 लाख रुपये वाहन जप्त करण्यात आले, मात्र अजूनही या दरोड्यामध्ये लुटलेले 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी पोलिसांना हस्तगत करता आलेली नाही।